नमस्कार, मी स्नेहाज किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पोटली मोदक कसे बनवायचे हे दाखवणार आहे। लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे, त्याच्यासाठी आपण बनवूया पोटली मोदक। सर्वप्रथम मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत। इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून मिश्रण आपल्याला व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं आहे। इथे मी 1 कप मैद्याला अर्धा कप पाणी घेतलेलं होतं, पण मला तेवढं पाणी सुद्धा लागलेलं नाहीये। पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं। इथे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। पीठ आपलं मळून झालंय, त्याच्यावर थोडंसं तेल घेऊन मी पुन्हा एकदा त्याला छान असं मळून घेणार आहे। पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे, त्याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपण वेट करूया। 1-5 मिनिटं झालेले आहेत। पीठ आपलं व्यवस्थित आलंय। आता आपण त्याला लाटून त्याची पारी करणार आहोत। इथे मी पोलीपाट लाटणी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता एक छोटासा गोळा घेऊन तो लाटणार आहे। त्याला व्यवस्थित आपण छोटासा गोळा घेऊन लाटून घ्यायचं। त्याची आपल्याला छोटीशी पुरी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये आता हे जे स्टफिंग आहे ते मी भरणार आहे। हे सारण कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता त्याला एका कडेने पकडून सर्व साइडने प्रेस करून घ्यायचं आहे। जसं आपण मोमोज बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे असं एका साइडने प्रेस करून घ्यायचं आहे। एका साइडने प्रेस करून झाल्यावरती त्यांना असं मध्ये दाबून पोटलीचा आकार द्यायचा आहे। इथे हा आपला पोटली मोदक रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत। इथे आपले सर्व मोदक हे बनवून झालेले आहेत। मोदक वळेपर्यंत मी इथे तेल तापत ठेवलेलं होता। तेल आपलं चांगलं तापलंय। त्याच्यामध्ये आता आपण एक मोदक सोडणार आहोत। मोदक तेलात सोडल्यानंतर साधारण 2 मिनिटांनी त्याची साइड चेंज करायची आहे। दोन्ही साइडने व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम असावी। दोन्ही साइडने व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी कंटिन्युअसली आपल्याला झाऱ्याने वर खाली मोदक करून घ्यायचे आहेत। इथे हे आपले मोदक व्यवस्थित तळून झालेले आहेत। ते आता आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे राहिलेले सर्व मोदक आता आपण तळून घेणार आहोत। सेम प्रोसिजर मध्ये आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत। अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा। इथे आपले सर्व पोटली मोदक हे तळून झालेले आहेत। धन्यवाद।